तर राज्यातल्या 29 महापालिकांसाठी मतदान सुरू झालेलं आहे। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूरसह 29 महापालिकांकरता हे मतदान सुरू झालंय। 29 महापालिकांचं भवितव्य आज खऱ्या अर्थानं ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे। बीएमसी साठी 2017 नंतर हे मतदान होतंय। जवळजवळ 8 वर्षांनंतर मतदान करण्याचा अधिकार हा मतदाते बजावणार आहेत। 29 महापालिकांचं भवितव्य आज खऱ्या अर्थाने ठरणार आहे। कोणाच्या हातात या महापालिका जाणार त्याचं राज्यावरचं जे वर्चस्व आहे ते खऱ्या अर्थानं या महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळेल। युती जी आहे ती यामध्ये आघाडी घेणार का आघाडी जी आहे त्या आघाडीला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये यश मिळेल हे पाहणं आपल्या सगळ्यांसाठीच औत्सुक्याचं ठरणार आहे। उद्याच या संपूर्ण मतदानाचा जो निकाल आहे तो उद्याच जाहीर होईल। 29 महापालिकांचं भवितव्य आज खऱ्या अर्थानं ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे। अनेक उमेदवार जे कार्यकर्ता पदाधिकारी स्तरावरून राजकारणात येऊ पाहतात त्यांच्यासाठीची ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आपल्याला म्हणता येते। महापालिका आणि त्या संदर्भात उभे राहणारे जे सगळे नगरसेवक आहेत या नगरसेवकांकरता त्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून राजकीय क्षेत्रातल्या करिअरच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल असतं आणि याच ठिकाणी यश संपादन व्हावं, नगरसेवक म्हणून आपल्याला काम करता यावं या इच्छेने हे सगळे उमेदवार या रिंगणात उतरलेले आहेत। 29 महापालिकांसाठी भवितव्य आज खऱ्या अर्थानं ईव्हीएम मध्ये बंद होईल आणि त्यानंतर उद्या या संपूर्ण मतदान प्रक्रियेचा निकाल जाहीर होईल। आपल्या सोबत आता आमचे काही माध्यम प्रतिनिधी आहेत। मुंबईतून शुभम उमाळे आहेत, अमरावतीमधून सुरेंद्र आकोडे आहेत, सोलापूरवरून रवी ढोबळे आहेत, जयराज राजिवडे वसई विरारमधून आहेत, अमर पाटील कोल्हापूरमधून आहेत। मी सुरुवात करणार आहे मुंबईपासून। मुंबईमध्ये आता शुभम उमाळे आहेत। शुभम, मुंबईतली आत्ताची स्थिती काय आहे? मतदान सुरू झालंय का आणि कशा पद्धतीचा प्रतिसाद मतदारांचा आपल्याला दिसून येतोय? नक्कीच प्रशांत सर, खरं पाहायला गेलं तर मुंबईमध्ये लोकशाहीचा उत्सव हा मतदानाचा आता सुरू झालेला आहे। सकाळी 7 वाजल्यापासून गर्दी जी आहे ती मतदान केंद्रांवर दिसून येते आणि जी गर्दी सकाळी 7 पासून झालेली आहे, खरं तर पावणे 7 वाजतापासून रांगा लागलेल्या दिसून येत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी मतदान हे मोठ्या प्रमाणात होईल। साधारणतः 70 ते 75% मतदान हे मुंबईमध्ये होऊ शकतं असा एक अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातो आहे। पण प्रशांत सर, खरं पाहायला गेलं तर कुठेतरी वेगळाच कारभार हा निवडणूक आयोगाचा दिसून येत आहे। सध्या मी आता मानखुर्द परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी देखील मलाच त्याच प्रकारचा अनुभव आला जो आपले प्रतिनिधी जय पवार यांना दादरमध्ये आलेला आहे। अर्थातच या ठिकाणी देखील माध्यम प्रतिनिधींना किंवा व्हिडिओ जर्नलिस्ट यांना आतमध्ये जाण्यासाठी मज्जाव जो आहे तो केलेला जात आहे। मी काही वेळेपूर्वी आतमध्ये होतो पण त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी आले होते। त्यांनी असं सांगितलं की आपण बाहेर जावं लागेल, आपल्याला हद्द जी आहे ती नेमलेली आहे त्या हद्दीमध्ये राहून काम करायला लागेल। पण असं पहिल्यांदाच घडताना दिसून येत आहे। एकीकडे आपण पाहायला गेलं तर निवडणूक आयोगाने प्रचाराची वेळ मर्यादा संपल्यानंतर देखील डोर टू डोर जाण्यासाठी उमेदवारांना परवानगी दिली होती, पण मात्र दुसरीकडे इथे आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहोत पण देखील अशा पद्धतीची परिस्थिती होत आहे की कॅमेरे जे आहेत शुभम, मी परत तुमच्याकडे येतो। मला कल्पना आली की कशा पद्धतीने पुन्हा एकदा प्रवेशबंदी केली जाते। मी अमरावतीमध्ये जाणार आहे।